स्टुडंट्स, आपण 11वीचे पहिले 3 चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स, दुसरा चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स आणि तिसरा मोशन इन अ प्लेन. हे झाले फर्स्ट सेक्शनमधले, म्हणजे फिजिक्स 1मधले सगळे 3. आता आपण थोडंसं फिजिक्स 2कडे सेक्शन 2कडे जाऊया. सेक्शन 2मध्ये आपल्याला बघायचं आहे पहिला चॅप्टर इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. चॅप्टर 11 नंबरचा आहे. ठीक आहे. तर करंट चॅप्टर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, कारण 10वीपर्यंत अगदी 8वी 9वी आणि 10वी तिन्ही स्टँडर्डमध्ये तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी नावाचे चॅप्टर्स बघितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बघून तुम्हाला माहिती आहे करंट आय ॲम्पियरमध्ये मोजणार, व्होल्टेज किंवा त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो आहे, ते पोटेन्शियल डिफरन्स किंवा त्याला आपण व्होल्टेज म्हणतो आहे, सिम्बॉल आहे व्ही, आणि आपण ते कशामध्ये मोजणार, व्होल्टमध्ये मोजणार. रेझिस्टन्स आर ओहममध्ये मोजणार. सो हे तिघंच काय आहेत, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचे मेन हिरो आहेत. तर ह्या तिघांचं एकमेकांशी असलेलं रिलेशन कुणी सांगितलेलं आहे, ओहमनं सांगितलेलं आहे. मग बेसिकमध्ये आपण जर गेलो तर हे पहिला लक्षात ठेवा की करंट ॲम्पियरमध्ये, व्होल्टेज व्होल्टमध्ये आणि रेझिस्टन्स ओहममध्ये मोजणार, आय व्ही आणि आर. समजा आपण एक अशी वायर घेतली, ए बी नावाची काय आहे वायर. त्या वायरमधून एकडून बीकडे करंट फ्लो होतोय आय. इथं ए पॉईंटपाशी जे काही पोटेन्शियल असेल ते असेल व्ही ए पोटेन्शियल म्हणजेच व्होल्टेज, आणि बी पॉईंटपाशी जे व्होल्टेज असेल ते असेल व्ही बी. मग इथं साहजिकच व्होल्टेज कुणाचं जास्त असेल, ए पाशी असलेलं व्होल्टेज बी पाशी असणाऱ्या व्होल्टेजपेक्षा जास्त आहे. म्हणूनच करंटची डायरेक्शन काय आहे, एकडून बीकडे. सो लक्षात काय ठेवणार, करंट कुठून कुठे फ्लो होणार आहे, मॅक्सिमम व्होल्टेजकडून मिनिमम व्होल्टेजकडे, किंवा जास्त पोटेन्शियल डिफरन्सकडून कमी पोटेन्शियल डिफरन्सकडे. सो हे काय आहे, पोटेन्शियलकडून कोणत्या पोटेन्शियलकडे. तर ह्याच्यामुळे काय होते, करंट फ्लो होते. समजा बी पासलं व्होल्टेज जास्त असेल आणि ए पाशी व्होल्टेज कमी असेल, तर मग करंट उलटा फ्लो होईल, बीकडून एकडे. सो एक कॉमन गोष्ट आहे, जनरल गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा. आता समजा आपण असा कंडक्टर घेतला. कंडक्टर म्हणजेच वायर अशी असताना दिसायला, म्हणजे आपण जर मोठी करून बघितली वायर तर ती आपल्याला अशी दिसेल गोल. समजा ही एक वायर आहे, म्हणजेच कंडक्टर आहे. आता तुम्हाला 3 गोष्टी माहिती आहेत, कंडक्टर आणि इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधून करंट फ्लो होईल अशी वस्तू, म्हणजे विद्युत सुवाहक. ज्यांच्यातून करंट फ्लो होत नाहीत ते कोण, विद्युत दुर्वाहक म्हणजेच इन्सुलेटर. आणि हे सोडून तिसरे कोण असतात, सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर म्हणजे त्यांच्यातनं कधी कधी करंट फ्लो होतोय, कधी कधी होत नाही, म्हणजे आपण जसं त्यांना कंडिशन देऊ त्या पद्धतीने ते काम करतात. ठीक आहे. तर आपल्याला लागेल कंडक्टर. कंडक्टर म्हणजेच वायर्स. मॅक्सिमम आपण कशाच्या वायर्स वापरतोय इकडे घरी इलेक्ट्रिकल वगैरे वस्तू जोडण्यासाठी, कॉपरची वायर. ठीक आहे. सो समजा ही एक वायर आहे, आणि ह्या वायरमध्ये आतमध्ये कोण असणार आहेत, तसे हे रेड कलरचे जे आपण डॉट्स दाखवलेत हे म्हणजे कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स. हे कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉन्स म्हटलं तर मग निगेटिव्हली चार्ज. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स म्हणजेच त्याला आपण पॉझिट्रॉन्स असं म्हणतोय. बट ठीक आहे, प्रत्येक वस्तूमध्ये कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स कसे पळतात बघा, त्यांची डायरेक्शन बघा. त्यांची डायरेक्शन आपण कशी दाखवले, कोण वरती जातोय, कोण खालती जातोय, कोण वाढत जातोय, कोण उभा, कोण तिरका पळतोय. म्हणजे ह्यांची जी डायरेक्शन आहे सध्या इकडे तिकडे मूव्ह होण्याची, पळण्याची, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना हे. तर ह्यांची डायरेक्शन कशी आहे, रँडम डायरेक्शन. म्हणजे ते कुठूनही कसेही पळत आहेत. म्हणजे इथं थोडे जर समजा राईटला गेले तर थोडे लेफ्टला जाणार आहेत, थोडे जर वरती गेले तर थोडे खालती जाणार आहेत. म्हणजे इथं त्यांचे जे काय नेट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते काय आहे, 0. कारण इकडे 4 गेले तर तिकडे 4 जातातच. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की एका साईडला इलेक्ट्रॉन्स जास्त झालेत. असं असताना म्हणजे अजून आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं नाही आहे.
ह्या वायरला आपण इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं नाही आहे, म्हणजेच आपण त्याला सेल वगैरे अजून काही जोडलेलं नाही आहे. म्हणून ह्याच्यातून फ्लो होणारा करंट किती आहे? 0. वरती आपण लिहिले आय इज इक्वल टू 0. आणि ज्या अर्थी ह्या वायरमधून करंट फ्लो होत नाही आहे त्या अर्थी ए पॉईंटपाशी असलेलं वायरच्या पोटेन्शियल आणि बी पॉईंटपाशी असलेलं पोटेन्शियल इक्वल आहे. जर पोटेन्शियल दोन्ही वायरच्या एंडला, कंडक्टरच्या एंडला सेम असेल, इक्वल असेल, तर करंट फ्लो होणार नाही. कारण आत्ता आपण इथं वरती काय म्हटलं की जिकडे करंट जिकडे व्होल्टेज मॅक्सिमम तिकडून कमी व्होल्टेजकडे करंट नेहमी फ्लो होतोय. पण इथं तर सध्या असं दिसते की दोन्ही व्होल्टेज काय आहेत? सेम. त्यामुळे करंट फ्लो होत नाही आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला ह्या कंडक्टरच्या वायरच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड द्यायला पाहिजे किंवा सेल जोडायला पाहिजे, जेणेकरून ए आणि बी पाशी पोटेन्शियलमध्ये काय होईल? डिफरन्स तयार होईल. मग तो पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला की इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील, इलेक्ट्रॉन्स एका बाजूला पळायला चालू होतील आणि मग करंट फ्लो होईल. ओके, ते कसं बघूया. समजा त्याच कंडक्टरला, त्याच कॉपर वायरला आपण काय केलं? इकडे असं इलेक्ट्रिक फील्ड दिलं. इलेक्ट्रिक फील्ड द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर ए एंड आणि बी एंड असं सेलला जोडायचं. हा कशाचा सिम्बॉल आहे? सेल. एक मोठी लाईन, एक लहान लाईन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन. हाच काय आहे? व्होल्टेज सोर्स, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकताय सेल, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतोय बॅटरी, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतोय EMF सोर्स. मग आपल्याला माहिती आहे करंट कुणाकडून कुणाकडे फ्लो होणार? पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे. पॉझिटिव्ह टर्मिनलकडून करंट बाहेर पडणार आणि निगेटिव्ह टर्मिनलकडे तो परत येणार. असं काय आहे? करंटची डायरेक्शन. आता काय झालं? जरासं इकडे बघून घ्या. ही डायग्रामवरून काय लक्षात येते की इलेक्ट्रॉन्स त्यांची डायरेक्शन काय आहे? रँडम डायरेक्शन. कोणीही कुठेही पळतोय. पण हे जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड देतोय किंवा सेल जोडतोय तेव्हा मात्र त्या सगळ्यांची डायरेक्शन काय आहे? इलेक्ट्रॉन्सची पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. बघा, हे सगळे इलेक्ट्रॉन्स आता त्यांची डायरेक्शन काय झाली? सेम डायरेक्शन. आणि कुणाकडे चालले ते? पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. बघा, सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्हली चार्ज. हा पॉझिटिव्ह टर्मिनल. मग पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय असतं? अट्रॅक्शन. म्हणजे हे सगळे इलेक्ट्रॉन कुणाकडे येणार? पॉझिटिव्ह टर्मिनलकडे इकडे येणार. मग इकडे संख्या काय होणार? जास्त होणार. इकडे पॉवर काय होणार? व्होल्टेज काय होणार? जास्त होणार. मग सायन्सचा रूल काय सांगतोय? नेहमी जास्तकडून कमीकडे फ्लो होतोय. म्हणून करंट कुठे फ्लो होतोय? इकडे, अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणजे बघा, इथे करंटची डायरेक्शन आहे इकडे, एकडून बीकडे, आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आहे बीकडून एकडे. अपोजिट डायरेक्शन आहे. करंट आणि इलेक्ट्रॉन काय आहेत? अपोजिट डायरेक्शनमध्ये पळत आहेत. हे लक्षात ठेवा. हां, हे नक्की आहे की करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. करंट म्हणजेच काय आहे? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. पण इलेक्ट्रॉन पळत आहेत पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आणि करंट फ्लो होते पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. म्हणजे करंट आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन काय आहे? अपोजिट आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण आता इथं म्हणू शकतोय की ए पॉईंट आणि बी पॉईंट पशी काय झालेलं आहे? पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे. म्हणून करंट काय होईल? फ्लो होईल. सो हे काय आहे? बेसिक आहे. हे बऱ्यापैकी 10वीपर्यंत तुम्हाला समजलेलं असायलाच पाहिजे. ठीक आहे. मग आपण बघूया की जर हे म्हणजे काय झालं? ह्याला आपण इलेक्ट्रिक सर्किट पण म्हणू शकतो. ह्याला आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रिक सर्किट पण म्हणू शकतो. ओके. मग आपल्याला बघायचं आहे की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह चार्जेस. इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय आहेत? निगेटिव्ह चार्जेस. मग आपल्याला करंटचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो करंटचा फॉर्म्युला, करंट आय इज इक्वल टू काय? ते पळणारे जे चार्जेस आहेत ते चार्जेस डिवायडेड बाय टाईम. सो सोपा फॉर्म्युला आहे करंटचा. करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. सो चार्ज म्हणजे क्यू. कोण आहेत ते? इलेक्ट्रॉन्सच आहेत. इलेक्ट्रॉन्स आपण इथं काय म्हणणार आहे? निगेटिव्ह चार्जेस आहेत म्हणून चार्ज असं म्हणूया. सो करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टी. चार्ज कशामध्ये मोजणार? कुलम्ब. सी म्हणजे कुलम्ब. आणि टी म्हणजे टाईम कशामध्ये मोजणार? सेकंड. सो करंटचं युनिट काय होणार? कुलम्ब पर सेकंड. कुलम्ब पर सेकंड. किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो ॲम्पियर. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ॲम्पियर. ॲम्पियर काय आहे? सायंटिस्टचं नाव. त्यानं ह्या करंटबद्दल शोध लावला. सो त्याचं नाव आपण ॲज अ युनिट म्हणून वापरतोय. सो करंटचा फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन टाईम. ठीक आहे. मग हा जो करंट आहे, हा करंट आपण मोजू शकतोय ॲम्पियरमध्ये.
म्हणजे ए, मिली ॲम्पियर म्हणजे किंवा मायक्रो ॲम्पियरमध्ये किंवा नॅनो ॲम्पियरमध्ये. सो आपण करंट जसा कमी जास्त असेल त्या पद्धतीनं मिली, मायक्रो किंवा नॅनो वापरू शकतो आहे. सगळ्यात कमी म्हणजे कोण? नॅनो, 10⁹ ॲम्पियर. त्यानंतर थोडासा जास्त कोण? 10⁶ मायक्रो ॲम्पियर. परत थोडा जास्त करंट म्हणजे किती? 10⁻³ म्हणजे मिली, आणि जास्त म्हणजे काय? ॲम्पियर. सो जसं करंट कमी जास्त त्या पद्धतीने आपण हे वापरणार आहोत. सो हे काय आहे? करंट आणि त्याचा फॉर्म्युला आणि त्याची युनिट्स. आता चार्ज. आता आपण माहिती घ्या की चार्ज म्हणजे काय. आता हा जर कंडक्टर असेल, ही जर वायर असेल, तर हिच्याकडे कोण आहेत? भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत. एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज. मग असे आपण चार्जेस क्यू कुणाला म्हणायचं? तर उदाहरणार्थ बघा, समजा 2 इलेक्ट्रॉन आहेत. समजा काय आहेत? हे 2 इलेक्ट्रॉन आहेत जे पळायला लागले तर राईट साईडला. मग 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 गुणिले म्हणजे 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 ई ना. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे? 1 ई म्हणजे 1 इलेक्ट्रॉन चार्ज. इथं 2 आहेत म्हणून गुणिले 2, म्हणजे इथं टोटल चार्ज क्यू किती आहे? 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 गुणिले ई. इथं बघा 6 दाखवलेत इलेक्ट्रॉन्स जे पळायला लागलेत राईट साईडला. सो 6 गुणिले ई. मग एका इलेक्ट्रॉनची किंमत किती आहे? ई. आणि ती किती असते? ईची व्हॅल्यू किती असते? 1.6 इंटू 10⁻⁻19. 1.6 इंटू 10⁻⁻19. सो इथं 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 6 गुणिले ई म्हणजे इथं टोटल चार्ज क्यू किती आहे? 6 ई. म्हणजे टोटल चार्ज जर मोजायचा असेल तर त्याला आपण काय करणार? फॉर्म्युला एन ई, म्हणजे एन म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. टोटल चार्ज कसा मोजायचा? क्यू, जेवढे इलेक्ट्रॉन्स म्हणजे एन, आणि तेवढे गुणिले त्या इलेक्ट्रॉनचा चार्ज म्हणजे ई, एन ई. सो हा एक फॉर्म्युला आपल्याला लागेल. मग एक एक्झाम्पल आपल्याला त्यांनी दिलेला आहे बघा. मागे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 4मध्ये 11वा बघा. अ करंट ऑफ 4 ॲम्पियर म्हणजे करंटची व्हॅल्यू दिली आहे. आय इज इक्वल टू 4 ॲम्पियर फ्लोज थ्रू अन ऑटोमोबाईल हेडलाईट. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स फ्लो थ्रू द हेडलाईट इन अ टाईम ऑफ 2 hours. आणि टाईम दिलेला आहे 2 तास, 2 hours. पण आपल्याला आवर्समध्ये नको, आपल्याला ते सेकंडमध्ये पाहिजे आहे, म्हणून टाईम आपण सेकंडमध्ये कन्वर्ट केलं. 2 गुणिले 60 केलं किती काय होणार? मिनिटमध्ये कन्वर्ट होणार. आणि आणखी एकदा 60 केल्यानंतर काय होईल? सेकंडमध्ये कन्वर्ट होईल. सो 2 गुणिले 60 सेकंडमध्ये कन्वर्ट केलं. सो करंट आहे, टाईम आहे. ओके. सो फॉर्म्युला काय सांगितलं आता? करंटचा फॉर्म्युला काय? क्यू अपॉन टी. पण चार्ज क्यू म्हणजेच काय? एन ई, म्हणून इथं एन ई लिहिले बघा. मग आपल्याला फॉर्म्युला कोणाचा आपल्याला शोधायचं कोणाला आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सचा. मग हा फॉर्म्युला आपण मॉडिफाय करायचा एनसाठी. तो असा दिसेल. करंटची व्हॅल्यू आहे, टीची व्हॅल्यू आहे, आणि ई म्हणजे ईची व्हॅल्यू बघा कॉन्स्टंट असते, फिक्स असते, 1.6 इंटू 10⁻⁹. सो हे कॅल्क्युलेशन केले की आपल्याला मिळेल किती इलेक्ट्रॉन्स होते? तर इलेक्ट्रॉन्स होते 1.8 इंटू 10⁻23 म्हणजे खूप जास्त. 10⁻23 म्हणजे 23 शून्य असणार आहेत त्याच्यावरती. सो एवढे काय होते? इलेक्ट्रॉन्स होते. सोपं एक्झाम्पल आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया की ड्रिफ्ट स्पीड काय आहे. ओके, ड्रिफ्ट स्पीड बघूया. हा आहे कंडक्टर. ह्या कंडक्टरमध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स ज्यांना अजून इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं नाही आहे, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स अजून तयार झालेला नाही आहे. हे आता कुठेही फिरत आहेत, कसेही फिरत आहेत, त्यांची डायरेक्शन काय आहे? इकडे तिकडे आहे. म्हणजे जर आपण घेतली वेलॉसिटी, जर आपण समजा इथं टोटल वेलॉसिटी मोजायची ठरवली तर काय होणार आहे? बघा इथे बघा, समजा हा वरचा इलेक्ट्रॉन समजा राईट साईडला चालला आहे 10च्या स्पीडनं, आणि हा खालचा इलेक्ट्रॉन समजा 10च्या स्पीडनं चालला आहे लेफ्ट साईडला. सो 2 इलेक्ट्रॉन, एक चालला आहे 10च्या स्पीडनं, दुसरा पण 10च्या स्पीडनं, फक्त काय अपोजिट डायरेक्शनमध्ये. मग ह्याचं 10चं स्पीड त्याच्या 10च्या स्पीडला काय करणार? कॅन्सल करणार. कारण आपण घेणार एक 10चं स्पीड म्हणजे पॉझिटिव्ह, आणि दुसरं 10चं स्पीड काय करणार? निगेटिव्ह. सो ह्या दोघांची वेलॉसिटी एकमेकांना काय होणार? कॅन्सल आउट होणार. असंच
इथं जेवढे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच प्रत्येकाची वेलॉसिटी दुसऱ्या एका वेलॉसिटीमुळे काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे इथं टोटल वेलॉसिटी, नेट वेलॉसिटी काय असणार आहे, 0. हेच. आणि इथं करंट फ्लो होतच नाही आहे, ते काय झालंच मगाशीच झालं आहे. आता हेच जेव्हा आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड देणार, जेव्हा आपण काय आहे इलेक्ट्रिक फील्ड देणार म्हणजे सेल जोडणार. आता सेल जोडल्यानंतर काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्स इकडे पळणार आहेत असे ह्या डायरेक्शनमध्ये, आणि करंट काय आहे इकडे फ्लो होणार आहे ह्या डायरेक्शनमध्ये, राईट साईडला. सो करंट फ्लो होणार म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनमध्ये. इलेक्ट्रिक फील्ड ह्या म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह रे. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन नेहमी कुठे असते, पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह. म्हणजे कुठे आहे, लेफ्ट टू राईट. म्हणून मी तर लिहिले लेफ्ट टू राईट ॲरो दाखवला आहे इलेक्ट्रिक फील्ड. पण इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी कुठे आहे, ह्या डायरेक्शनमध्ये. बघा ना, इलेक्ट्रॉन्स कुठे पळतात, ह्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स पळत आहेत. इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स पळत आहेत. म्हणजे इथं काहीतरी वेलॉसिटी आहे. आता बघा, प्रत्येकाची वेलॉसिटी काय आहे, राईट टू लेफ्टच आहे. त्यामुळे सगळ्या वेलॉसिटीची काय होणार, ॲडिशन. म्हणजे इथं वेलॉसिटी काहीतरी शिल्लक राहणार, एकमेकांना वेलॉसिटी काय होणार नाही, कॅन्सल होणार नाही. मग ही जी वेलॉसिटी आहे ती आपण अशी मोजूया का, बघा इकडे या, ड्रिफ्ट वेलॉसिटी. आपण ड्रिफ्ट वेलॉसिटीला VD असं सिम्बॉल वापरा. वेलॉसिटी आहे म्हणजेच काय, मीटर पर सेकंड. ओके, इथे या. बघा, आपण असं मोजूया का की वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. किती डिस्टन्स असणार, जेवढी त्या वायरची लेंथ तेवढं डिस्टन्स म्हणजे L डिवायडेड बाय टाईम. सो हा झाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला, ड्रिफ्ट वेलॉसिटीचा. लेंथ अपॉन टाईम, वायरची लेंथ अपॉन टाईम. हा फॉर्म्युला आपण मॉडिफाय करून ठेवूया टाईमसाठी. टाईमसाठी मॉडिफाय केल्यानंतर काय होणार, T इज इक्वल टू L अपॉन VD, लेंथ अपॉन ड्रिफ्ट वेलॉसिटी. ठीक आहे. आणखी एक नवीन क्वांटिटी इथं तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आहे, करंट डेन्सिटी. करंट काय आहे, डेन्सिटी. सिम्बॉल आहे J. फॉर्म्युला लक्षात ठेवा, करंट अपॉन एरिया. वायरचा काय असतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग करंट अपॉन किंवा करंट पर युनिट एरिया. करंट कशामध्ये बोलणार, ॲम्पियर. आणि एरिया कशामध्ये बोलणार, इथं चुकलं आहे थोडंसं, इथं काय पाहिजे, मीटर स्क्वेअर. सो काय येणार, ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. सो ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. सो लक्षात ठेवा, तुमच्याकडे आता 2 इक्वेशन्स आहेत. एक आहे करंट डेन्सिटी, J इज इक्वल टू I अपॉन A, आणि टाईम इज इक्वल टू लेंथ अपॉन ड्रिफ्ट वेलॉसिटी. आता समजा आपण हा कंडक्टर कन्सिडर केला, म्हणजे वायर रे, वायर. कंडक्टर म्हणजेच काय, वायरचा एक तुकडा आपण कन्सिडर केला, ज्याची लेंथ आहे L, ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A, ज्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर N नंबर ऑफ एवढे इलेक्ट्रॉन्स. N म्हणजे किती असू शकतात, लाखो, हजारो, असे आपण काही म्हणू शकतो. एवढे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे इथं जर आपण फक्त इलेक्ट्रॉन्स मोजायचं झालं किंवा चार्ज, आपण मगाशी म्हटलंय की चार्ज म्हणजे काय असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. पण आपल्याला पाहिजे की ह्या सिलेंड्रिकल शेपमध्ये किती आहेत. आता सिलेंड्रिकल शेप म्हणजे आपल्याला काय, तो 2 डायमेन्शनल आहे का 3 डायमेन्शनल, तर सिलेंडर काय असते 3 डायमेन्शनल, म्हणजे असं जाड भरीव असं आहे ना. सो आपल्याला काय करायला पाहिजे की सिलेंडरचा व्हॉल्यूम कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे इथं आपण म्हणायला पाहिजे की जेवढे टोटल चार्जेस आहेत ते किती आहेत, त्या व्हॉल्यूममध्ये जेवढे बसतील तेवढे चार्जेस. त्या व्हॉल्यूममध्ये V म्हणजे व्हॉल्यूम इंटू गुणिले म्हटले नंबर ऑफ चार्जेस. सो हे म्हणजे काय आहेत, ह्या सिलेंडरमध्ये असलेले टोटल चार्जेस. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे Q इज इक्वल टू N काय आहे, सिम्पल फॉर्म्युला. पण आपल्याला पाहिजे ह्या सिलेंड्रिकल शेपमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत, तर ते एवढे आहेत. Q इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू NE. मग व्हॉल्यूम, सिलेंडरचा व्हॉल्यूम किती असतो, तो एरिया इंटू L म्हणजे लेंथ, एरिया इंटू लेंथ. V म्हणजे AL, सिलेंडरचा व्हॉल्यूम. लक्षात ठेवा, भूमितीमध्ये तुम्हाला हे झालेलं असायलाच पाहिजे. व्हॉल्यूम काय आहे AL आणि इंटू काय आहे NE. सो हे झालं टोटल चार्जेस इन सिलेंड्रिकल शेप.
ओके, क्यूची व्हॅल्यू मिळाली. इकडे टीची व्हॅल्यू आहे, टी आहे, क्यू आहे आणि जे आहे. इक्वेशन 1, 2 आणि 3. आता आपण काय करूया, करंटचा फॉर्म्युला घ्या. करंटचा फॉर्म्युला काय सांगतोय, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. इकडे क्यूची व्हॅल्यू आहे काय, ALNE, ती तर लिहिली ALNE. खाली आहे टी. टीचं का आत्ता पण इकडे तयार करून काय ठेवलं आहे, L अपॉन VD. सो इकडे काय येणार, L अपॉन VD. क्यूच्या जागी लिहिलं ALNE म्हणजे एरिया, लेंथ, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, डिवायडेड बाय टी म्हणजेच लेंथ अपॉन ड्रिफ्ट वेलोसिटी. ड्रिफ्ट वेलोसिटीची डबल डिवाइडमध्ये आहे ती वरती येणार. L काय होईल, कॅन्सल. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय मिळेल, करंट इज इक्वल टू एरिया इंटू N इंटू E इंटू ड्रिफ्ट वेलोसिटी VD. हा फॉर्म्युला समजा आपण मॉडिफाय केला VDसाठी म्हणजे ड्रिफ्ट वेलोसिटीसाठी, तर ANE इकडं आयला जाऊन काय होणार, डिवाइड होणार. पण आपल्याला माहिती आहे आय अपॉन ए. आत्ताच आपण इकडं नवीन एक कन्सेप्ट घेतलेली, आय अपॉन ए. काय होतं आय अपॉन ए, करंट डेन्सिटी. मग करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला इथं पुट केला, आय अपॉन एच्या जागी लिहिलं जे. सो हा आपल्याला फॉर्म्युला मिळेल, ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू जे अपॉन NE. हे झालं ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि करंट डेन्सिटीमधलं रिलेशन. असा एक क्वेश्चन पण आपल्याला मागे दिला आहे बघा. क्वेश्चन नंबर 2मध्ये सब क्वेश्चन आहे 2 नंबरचा. प्रूव्ह दॅट करंट डेन्सिटी म्हणजे जे ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ड्रिफ्ट स्पीड. मग इथं दिसतेच डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहे, वर समोरासमोर आहेत ना, VD आणि जे काय आहे समोरासमोर, म्हणजेच ते काय आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल. N आणि E कुठे आहे, डिवाइडमध्ये आहेत, म्हणजे ते ड्रिफ्ट वेलॉसिटीला काय आहेत, इनवर्सली प्रोपोर्शनल. सो हेच काय आहे ह्या क्वेश्चनचं आन्सर. हा एक साधा क्वेश्चन विचारला बघा. डायरेक्ट करंट फ्लोज इन अ मेटल पीस ऑफ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, विच ऑफ दिस क्वांटिटी रिमेन्स कॉन्स्टंट अलॉंग द कंडक्टर. एक कंडक्टर सांगितला आहे, पण तो काय आहे, असा वाकडा तिकडा कसाही आहे, म्हणजे ते एक सलग एकसारखा एक समान नाही आहे, युनिफॉर्म नाही आहे, नॉन युनिफॉर्म आहे. तर मग त्याच्यातनं जेव्हा करंट फ्लो होईल तेव्हा काय काय सेम राहील, म्हणजे करंट डेन्सिटी, करंट आणि ड्रिफ्ट स्पीड. तर काय, ड्रिफ्ट स्पीड आणि करंट डेन्सिटी हे काय चेंज होणार. का चेंज होणार, कारण ते कशावरती डिपेंड आहेत, एरियावरती डिपेंड आहेत. ठीक आहे. आणि करंट फक्त काय राहील, कॉन्स्टंट राहील. करंट डेन्सिटी वेगळं ना. सो हे एक लक्षात ठेवा. आणखी एक आहे बघा, क्वेश्चन नंबर 4मध्ये एक्सरसाइजमध्ये बघा, क्वेश्चन नंबर 4मध्ये चौथा क्वेश्चन एक तुम्हाला न्यूमरिकल दिलं आहे सॉल्व करायला. ओके, डायरेक्ट बघा काय आहे. तर काय दिलं आहे, जे म्हणजेच काय, करंट डेन्सिटीची व्हॅल्यू द्या 500 एम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता अडचण काय की सेंटीमीटर स्क्वेअर आहे, चुकायला काय काय असायला पाहिजे, तिथं मीटर स्क्वेअर असायला पाहिजे. मग आपण हे एम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर कशात कन्वर्ट केलं, 500 इंटू 10⁴ एम्पियरवर मीटर स्क्वेअर म्हणजे कन्वर्जन केलं. सेंटीमीटर स्क्वेअर होता त्याच्याऐवजी मीटर स्क्वेअर करून घेतलं ते. त्यानंतर N दिलं आहे, N म्हणजे काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते पण काय दिले बघा, सेंटीमीटर क्यूब दिले, म्हणजे पर व्हॉल्यूम दिलं तर सेंटीमीटर क्यूब, पण चुकले काय, मीटर क्यूब असायला पाहिजे, म्हणजे SI युनिट असायला पाहिजेत. मग आपण ते पण कन्वर्ट केलं. मग ते 10⁻²2च्या ऐवजी काय आलं, 10⁻28 झालं, 8.47 इंटू 10⁻28 झालं. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन फिक्स झाले, पार्टच करून ठेवा, 1.6 इंटू 10⁻19 कुलम. काय शोधायला सांगितले, तर ड्रिफ्ट वेलोसिटी शोधायला सांगितलं. फॉर्म्युला आहेच समोर, आता आपण तयार केला. ड्रिफ्ट वेलोसिटी इज इक्वल टू जे अपॉन NE. जेची व्हॅल्यू आहे, Nची आहे, Eची आहे. व्हॅल्यू भरा, कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला आन्सर मिळेल. ड्रिफ्ट वेलोसिटी 3.69 इंटू 10⁻⁴ मीटर पर सेकंड. सो आहे 4.4 क्वेश्चन. नेक्स्ट ओहम्सला झालेल्याच आपल्याला, कोणत्या पण वायरमधून फ्लो होणारा काय आहे, पोटेन्शियल करंट, कोणत्या पण वायरमधून फ्लो होणारा कोण आहे, करंट.
हा त्या वायरच्या दोन एंडमध्ये असलेल्या पोटेन्शियल डिफरन्सला काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आय प्रोपोर्शनल व्ही. मग आपण काय घेतोय, प्रोपोर्शनलिटी साईन काढून टाकतोय आणि त्याच्याऐवजी काय घेतोय, एक कॉन्स्टंट. आणि तो कॉन्स्टंट कोण आहे, कॅपिटल आर. ओम्स लॉ तुम्हाला 10वीपर्यंत झालेला आहे, सो नवीन काय त्याच्यामध्ये सांगत नाही आहे, तेच आहे. सो व्ही इज इक्वल टू आय आर. ओम्स लॉ लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू आय आर. ओम्स लॉ लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू आय आर. आरसाठी फॉर्म्युला असा दिसेल, आर म्हणजे ते कोण आहे, रेझिस्टन्स. आर म्हणजे कोण आहे, रेझिस्टन्स. जर आपण ग्राफ बघायला गेलो, म्हणजे आपण डायरेक्टली प्रपोर्शनल असं म्हटलं आहे ना, डायरेक्टली प्रपोर्शनल. मग समजा एक्स ॲक्सिसवरती करंटची व्हॅल्यू आहे, वाय ॲक्सिसवरती वोल्टची व्हॅल्यू आहे, आणि आपण जर दिला, समजा आपण 5 करंटला आपल्याला वोल्टेज समजा 10 मिळालं, तर मग 10ला किती मिळेल, 10 करंटला असेल तर 20. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये ते वाढत जाणार, करंट 5 पटीने वाढत जाणार आणि वोल्टेज 5 ह्याच्यात वाढत जाईल, म्हणजे गुणोत्तर सेम राहील. डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्यामुळे ग्राफ असा स्ट्रेट लाईन दे जाईल तो. म्हणजे असं जर कुणासाठी ग्राफ मिळाला तर तो म्हणजे आयडियल करंट. आणि ॲक्च्युली तसं होत नसते कधी, एवढं काही फिक्स नसते. खरं तर ग्राफ थोडासा पुढे जाऊन काय होईल, असं कर्व होईल. रिअल ग्राफ तो कर्व झाला बघा. आयडियल कंडक्टर म्हणजे तसं असायला पाहिजे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण नंतर काय होतं, वायर तापत जात आहे, टेम्परेचर वगैरे चेंज होत जाते, सो हे फॅक्टर्स काय होत आहेत, चेंज होतात. सो हा आहे करंट व्होल्टेज कर्व ग्राफ. जे कोण ओहमिक मटेरियल्स असतील, म्हणजे जे कोण कंडक्टर्स, वायर्स ओहम्स लॉ फॉलो करतात व्यवस्थित, त्यांना म्हणायचं ओहमिक मटेरियल. ओके. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे तिथं बघा. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, व्ही अपॉन आय. व्ही कशामध्ये मोजणार, वोल्ट. आणि करंट कशामध्ये मोजणार, ॲम्पियर. मग 1 ओहमचा अर्थ इथे दिला आहे बघा खाली, डिफाईन 1 ओहम म्हणले ना. ते काय म्हणतात, जेव्हा त्या वायरच्या दोन एंडमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, 1 वोल्ट, आणि त्यावेळी त्या वायरमधनं फ्लो होणारा करंट जर असेल 1 ॲम्पियर, तर तेव्हा जे रेजिस्टन्स असेल ते असणार 1 ओहम. सो ओहम्स लॉ म्हणजे तुम्ही फक्त हे एवढं लक्षात ठेवा, वरचा हे लागेल आपल्याला. रेजिस्टन्स जे होतं, त्या रेजिस्टन्स आपण समजा रेसिप्रोकल घेतला तर तेच होईल मग कंडक्टन्स. हा एक छोटासा फॉर्म्युला आहे. कंडक्टन्स म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स कशामध्ये मोजत होतो आपण, ओहममध्ये. मग तो ओहम काय झाला, उलटा. म्हणजे याचं युनिट पण काय होणार, उलटं. म्हणजे ओहम आणि डोक्यावरती बघा काय आले, मायनस, म्हणजे 1 अपॉन ओहम याचा अर्थ आहे. याचा अर्थ काय, 1 अपॉन ओहम असं होतं आहे. म्हणजे ह्याला म्हणायचं रेसिप्रोकल ऑफ ओहम, किंवा ह्यालाच आपण म्हणूया सिमन्स. ह्याला आपण काय म्हणूया, सिमन्स. सो हे काय आहे, कंडक्टन्स आणि त्याचं युनिट. कंडक्टन्स म्हणजे काय आहे, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. आणि हा एक फरक आहे, क्वेश्चन नंबर 3मध्ये एक विचारलेला आहे, ओहमिक सबस्टन्स आणि नॉन ओहमिक सबस्टन्स. ठीक आहे, हे फक्त बघून घ्या. ठीक आहे. सो आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलं आहे, करंट इलेक्ट्रिसिटी, आणि ह्यातले पहिले 2-3 पॉईंट आपण कवर केलेले आहेत विथ एक्झाम्पल्स. थँक्यू क्लास.